कोकण पदवीधर मतदारसंघात बहुजन विद्यार्थी संघटना ही कोकणात 25 वर्ष सातत्याने कार्यरत असल्याने ही लढाई आमच्यासाठी सोपी असून आमचा उमेदवार ॲडव्होकेट शैलेश वाघमारे यांचा विजय अधिक मताधिक्याने निश्चित असल्याचा विश्वास बहुजन विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल वाणी यांनी व्यक्त केला आहे। ते रायगड जिल्ह्यातील शैलेश वाघमारे यांच्या प्रचार सभेत बोलत होते। शिक्षणाच्या मूळ प्रवाहात गोरगरिबांना, कष्टकऱ्यांना, आदिवासी, दलितांना, ओबीसींना मूळ प्रवाहात आणण्याचं काम 25 वर्षापासून बहुजन विद्यार्थी संघटनेने केलेलं आहे। त्यामुळे ही लढाई आमच्यासाठी अत्यंत सोपी आहे, कारण आम्ही 25 वर्षांपासून या समाजापर्यंत सुशिक्षणापर्यंत पोहोचलेलो आहोत। म्हणजे ते अनेक प्रकारचे पदवीधर असतील, इंजिनियर पदवीधर असतील, मेडिकलच्या फील्डचे पदवीधर असतील, आर्ट्स कॉमर्स सायन्सचे पदवीधर असतील, यापर्यंत 25 वर्षापासून आम्ही पोहोचलो आहे। खास करून आम्ही खऱ्या अर्थानं इलेक्शनमध्ये उतरलो नव्हतो, परंतु मतदार आमचे असल्यामुळे आम्ही ही बहुजन विद्यार्थी संघटना आणि सोबतीला प्रागतिक रिपब्लिकन आघाडी घेऊन समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी कोकण पदवीधर मतदारसंघ याची निवडणूक लढतोय। बहुजन विद्यार्थी संघटना कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडून आल्यावर शिक्षणाच्या खाजगीकरण बाजारीकरणाच्या विरोधात विधिमंडळात आवाज उठवणार असून पदवीधरांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांचा आवाज बनून काम करणार आहे। तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप, फ्रीशिप अबाधित राहण्यासाठी कटिबद्ध असून शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा करणार आहे। तसेच बेरोजगार तरुणींचे प्रश्न, कोकणातील तरुणींना जिल्हा रोजगार केंद्राच्या माध्यमातून व्यवसाय उभे करण्यासाठी सहकार्य करणार आहे। शासकीय आरोग्य सेवा उत्तम दर्जाची कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणार असून महाविद्यालय, विद्यापीठ स्तरावर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम विधिमंडळात करणार आहे। त्याचप्रमाणे शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, वकील संरक्षण कायदा याकरिता विधिमंडळात आवाज उठवणार असल्याचा जाहीरनामा प्रागतिक रिपब्लिकन आघाडी आणि बहुजन विद्यार्थी संघटनेचे उमेदवार ॲडव्होकेट शैलेश वाघमारे यांनी जाहीर केला असून त्यांना विजय परिवर्तन मेळाव्यात रायगड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भरघोस प्रतिसाद मिळताना दिसून आला आहे। प्रस्थापित आमदार मतदारांना येऊन भेटले असतील, त्यांचा आणि मतदारांचा संबंध हा फक्त इलेक्शनपुरताच मर्यादित असतो, त्यानंतर ते कधीही त्यांना तोंड दाखवलं जात नाही, असं आम्हाला आत्तापर्यंत आम्ही ज्या मतदारांपर्यंत पोहोचतो त्यांच्याकडून समजलेलं आहे। आणि खास करून माझं आंबेडकरी चळवळीतील प्रत्येक पक्षांना, संघटनांना असं सांगणं आहे की आपला कोणीही उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला नाही आहे, तर माझी त्यांना विनंती आहे की आपण आम्हाला साथ द्यावी आणि आपल्या सुशिक्षित मतदारांना जाऊन भेटून त्यांना सांगावं का बहुजन विद्यार्थी संघटनेच्या उमेदवाराला, प्रागतिक रिपब्लिकन आघाडीच्या उमेदवाराला का निवडून द्यायचं आहे, कारण आपला आवाज तो विधिमंडळात उचलून धरणार आहे। आज होणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय, शेतकऱ्यांवर अन्याय, सुशिक्षितांवर अन्याय, सुशिक्षितांमध्ये आलेली बेरोजगारी, या सर्वांवर आम्ही आवाज उचलणार आहोत। त्यामुळे बहुजन विद्यार्थी संघटनेच्या उमेदवाराला निवडून द्यायचं आहे। त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघात त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास अनिल वाणी यांनी व्यक्त केला आहे। त्यांच्या या विजय परिवर्तन मेळाव्याला बहुजन विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल वाणी, सरचिटणीस प्रदीप गायकवाड, रायगड जिल्हाध्यक्ष संतोष गायकवाड, ठाणे जिल्हाध्यक्ष नितीन तांबे, प्रकाश कांबळे, कार्याध्यक्ष अमित गायकवाड, सुशील गायकवाड, निशांत पवार, प्रकाश बिनेदार, प्राध्यापक झेंडे, पत्रकार धम्मशील सावंत, जतीन मोरे, प्रशिक बिनेदार, आकाश केदारी, योगेश गायकवाड, नागेश सुर्वे, नंदन अहिरे आदी सर्व, सुधागड, पेन, नागोटणे, खालापूर, कर्जत, महाड, पनवेल, अलिबाग तालुक्यातील बहुजन विद्यार्थी संघटनेचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, रायगड।